सर्व शिक्षकांना नमस्कार। आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत कौशल्यातील स्तर क्रमांक 12 2 ते 3 सोप्या शब्दांची 2 ते 3 वाक्य ऐकून योग्य गतीने कशा प्रकारे लिहावी याबाबत चर्चा करणार आहोत। सोपे शब्द कसे तयार होतात, सोप्या शब्दांची वाक्यरचना कशी तयार होते, 2 ते 3 शब्द एकत्र करून वाक्य कसे तयार होते, या सर्व कृतींचा आपण स्तर क्रमांक 11 मध्ये सविस्तर कृतीतून अभ्यास केलेला आहे। स्तर क्रमांक 12 मध्ये 2 ते 3 शब्दांनी तयार झालेल्या वाक्यांचे ऐकून योग्य गतीने श्रुतलेखन कसे करायचे आहे हे पाहूयात। तत्पूर्वी सोपे शब्द म्हणजे काय हे पाहूयात। जे शब्द वाचायला, लिहायला, समजायला सोपे असतात, ज्या शब्दांमध्ये जोडाक्षरही नसतात, अशा शब्दांना सोपे शब्द म्हणतात। श्रुतलेखन आता कसे करावे याबाबत आता माहिती घेऊया। श्रुतलेखन म्हणजे काय? श्रुतलेखन म्हणजे ऐकून लिहिण्याची केलेली क्रिया होय। शिक्षक किंवा कोणी इतरांनी सांगितलेले शब्द, वाक्य, अपरिचित उतारा, परिचित उतारा यांचे आकलनासह ऐकून केलेले लेखन म्हणजे श्रुतलेखन। आता श्रुतलेखन करताना काय काय काळजी घ्यायला आवश्यक आहे ती पाहूयात। शिक्षकाने शब्द किंवा वाक्य स्पष्ट उच्चारून सांगावे। वाक्य सांगताना फार वेगाने नको। प्रत्येक शब्द 2 ते 3 वेळा बोलावा, जेणेकरून शब्द नीट ऐकला व लिहिला जाईल। शिक्षकांनी वाक्य सांगताना सर्व विरामचिन्हांचा उल्लेख करावा। वरील सर्व बाबींचा विचार करून श्रुतलेखनावरील वेगवेगळ्या कृती आता आपण जाणून घेऊया। यामध्ये आपण सर्वप्रथम 2 ते 3 वाक्यांचं श्रुतलेखन योग्य गतीने करण्यासाठी काही कृती सरावासाठी घेऊयात। कृती क्रमांक 1, वाक्य ऐका व योग्य शब्द लिहून पूर्ण करा। पहिलं वाक्य पाहूयात। समीर बाजारात गेला, चालला, जात आहे। यापैकी विद्यार्थ्यांनी त्याला जे योग्य वाटेल, त्याच्या कल्पनाशक्तीला जे समजेल ते क्रियापद इथे वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे। दुसरं वाक्य आहे अलका गाणे गाते किंवा म्हणते। तिसरं वाक्य सुनीता जोरात चालते, धावते। आई भाजी निवडते, चिरते। संगीता बागेत खेळते किंवा फिरते किंवा जाते। मीना रांगोळी काढते किंवा रेखाटते। कृती क्रमांक 2, शब्द पकडा व वाक्य बनवा। या कृतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शब्द वाचून दाखवतील। विद्यार्थ्यांनी तो शब्द ऐकायचा आणि त्यापासून वाक्य बनवायचं आहे। उदाहरणार्थ इथे पाहूया। फळा, फळ्यावर चित्र काढले आहे। याप्रमाणे उरलेल्या शब्दांचेही विद्यार्थ्यांनी वाक्य बनवायचे आहे। उरलेल्या शब्दांचं वाचन करूयात। गाय, कागद, आकाश, शाळा, सावली या शब्दांचा वापर करून विद्यार्थ्यांनी वाक्य बनवायचे आहे। या कृतीतून आपण श्रुतलेखनाचा सराव करून या कृती घेऊ शकतो। कृती क्रमांक 3, अक्षरफुले। या कृतीमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांचे 2 गट करावे। दोन्ही गटांना एक अक्षरफुलातून एक अक्षर सांगावे। दिलेल्या अक्षरफुलातून त्यांनी नादयुक्त शब्द तयार करणे आवश्यक आहे। हे शब्द तयार करताना शिक्षकांनी 1 ते 2 अक्षरफुलांच्या शब्दाआधी बनवून दाखवावेत। नंतर विद्यार्थ्यांनी तयार झालेल्या शब्दांचा वापर करून वाक्य बनवणे। त्या गटाचे जास्तीत जास्त शब्द होतील तो गट विजयी होईल। उदाहरणार्थ एक अक्षरफुलाचा आपण अक्षर घेऊन समजून घेऊया। इथे अक्षर आहे स शब्द वापरून सरसर शब्द बनवलेला आहे। हा शब्द वाक्यात वापरून त्यांनी वाक्य बनवायचे आहे। पाऊस आला की पाणी सरसर वाहू लागले। अशा प्रकारे हा व्हिडिओ श्रुतलेखनाची अंतिम पातळी गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना नमस्कार। माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत लेखन कौशल्य अध्ययन स्तर क्रमांक 12 मध्ये नेमके काय अपेक्षित आहे आणि काय साध्य करायचे आहे याबाबत चर्चा केलेली आहे। तत्पूर्वी आपण स्तर क्रमांक 12 मध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता पुन्हा एकदा उजळणी स्वरूपात पाहूया। सोपे शब्द म्हणजे काय? सोपे शब्द म्हणजे जे शब्द वाचायला, लिहायला, समजायलाही सोपे असतात, ज्यामध्ये जोडाक्षरे येत नाहीत, अशा शब्दांना सोपे शब्द असे म्हणतात। या सोप्या शब्दांचा वापर करूनच 2 ते 3 शब्दांचे 2 ते 3 वाक्य आकलनासह लिहिण्यासाठी त्यांचे आकलन होणे आवश्यक आहे। यासाठी या कृतीमध्ये भाषिक कौशल्यातील श्रवण व लेखन यांचा मेळ साधल्यानंतरच विद्यार्थी योग्य गतीने श्रुतलेखन करायला लागतील।
याकरिता आपण पुढील कृती पाहूयात. कृती क्रमांक 1. स्तर क्रमांक 11 मध्ये विद्यार्थ्यांनी ठराविक एक अक्षर वापरल्याने वाक्यामध्ये किंवा शब्दामध्ये निर्माण होणारा नादमय ध्वनी अनुभवला आहे. त्यावरच आधारित हा खेळ आहे. या खेळामध्ये शिक्षक दिलेले वाक्य योग्य तालात विद्यार्थ्यांना सर्वप्रथम वाचून दाखवतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्या वाक्यात एका विशिष्ट अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे निर्माण झालेला नाद समजून सांगतील. विद्यार्थ्यांना वाक्यात निर्माण झालेल्या अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे ते वाचण्यास आणि लिहिण्यास साहजिकच गंमत वाटेल. उदाहरणार्थ आता पाहूयात. काजलने कामाचे कागद कात्रीने करकर कापले. वरील वाक्यात क या अक्षराची पुनरावृत्ती झाल्याने निर्माण होणारा नादमय ध्वनी विद्यार्थ्यांना समजेल व योग्यरित्या लिहिण्यास मदतशीर ठरेल. याप्रमाणेच खाली दिलेल्या वाक्यांचाही सराव करून घेऊया. चटईला टाचणी टचकन टोचली. तिसरं वाक्य आहे काळी मोहरी पिवळी मोहरी. चौथं वाक्य आहे कडू कारलं करू कारलं. पाचवं वाक्य पिवळी डाळ बारीक दळा. हा भाषिक खेळ केवळ श्रुतलेखनापुरता मर्यादित न राहता ही वाक्य लिहून झाल्यानंतर शिक्षकांनी ती विद्यार्थ्यांकडून वेगवान गतीने वाचण्याचा देखील सराव घेऊ शकतात. उदाहरणार्थ एक पाहूया आपण. काजलने कामाचे कागद कात्रीने करकर कापले हे वाक्य अधिकाधिक वेगाने म्हणण्याचा सराव घेऊन हा गमतीशीर खेळ देखील घेऊ शकतात. कृती क्रमांक 2. शब्दांचा बगीचा. या कृतीमध्ये शिक्षक फळ्यावर एक झाड काढतील. त्या झाडाला पाने फुने काढतील. शिक्षक शब्द उच्चारतील. विद्यार्थी तो शब्द बरोबर लिहून त्या फुलात भरतील. सर्व शब्द लिहून झाल्यानंतर शिक्षक त्या शब्दांपासून विद्यार्थ्यांना 2 ते 3 शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यास सांगतील. विद्यार्थ्यांनी पुन्हा तयार केलेले वाक्य वाचून दाखवावे. ते वाक्य वाचल्यानंतर शिक्षकाने पुन्हा एकदा वाचून विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगावे. उदाहरणार्थ पहा, इथे तुम्हाला समोर दिसत आहेत वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा वापर करून एक वाक्य बनवलेलं आहे. पहा, पतंग मोठा आहे हे वाक्य बनवलेलं आहे दिलेल्या शब्दांपासून. कृती क्रमांक 3. या कृतीतून शिक्षक 2 ते 3 शब्द वेगवान गतीने सांगतील व विद्यार्थी लिहितील. या कृतीतून विद्यार्थी श्रुतलेखन वेगवान गतीने करण्यास मदत होईल. कृतीचे दृढीकरण केल्याने सराव नक्कीच होईल. उदाहरणार्थ पाहूया. लहान जांभूळ भाकरी हे शब्द जितक्या वेगवान गतीने शिक्षक सांगतील तितक्या वेगवान गतीनेच विद्यार्थ्यांनी लिहायचे आहेत. यातून विद्यार्थ्यांना वेगवान श्रुतलेखन करण्याचा फायदा होईल. कृती क्रमांक 4. विद्यार्थ्यांना 2 ते 3 शब्दांचा लिखाणाचा सराव झाल्यानंतर विद्यार्थी आता वाक्याकडून उतारा स्तराकडे लिखाणासाठी तयार करायचे आहेत. त्याकरता आपल्याला उतार्याचे श्रुतलेखन करून त्यावर आधारित भाषिक खेळ घ्यायचा आहे. उतारा लेखन करताना शिक्षक उतारा हळूहळू योग्य क्रमाने सर्व विरामचिन्हासह वाचतील. विद्यार्थ्याने तो उतारा नीट ऐकून लिहायचा आहे. आता उदाहरणादाखल एक उतारा पाहूयात. पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते. शेतात हिरवीगार पिके डोलू लागतात. छोट्या छोट्या मुलांना पावसाच्या सरीमध्ये भिजायला फार आवडते. पावसाची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी पावसाच्या पाण्यावर शेती करायला लागतो. पाऊस आला की झाडाची पाने अगदी धुतल्यासारखी टवटवीत हिरवीगार दिसतात. पाऊस आल्यानंतर धुक्याची चादरच पांघरून येतो तो. सगळीकडे आनंदाचे वातावरण तयार होते. पाऊस आला की सारी धरती हिरवागार शालू नेसली आहे असं वाटते. आता यावर आधारित भाषिक खेळ पाहूयात. वरील उतार्यात पाऊस आणि शेतकरी हा शब्द शोधायचा आणि त्याला गोल करायचा. दिलेले वाक्य पूर्ण करा. ही कृती देखील तुम्ही वेगवेगळ्या वाक्यांमधून घेऊ शकता. तिसरी कृती आहे पाऊस या शब्दांशी निगडीत शब्दांची यादी करा. आपण वर्गात नाविन्यपूर्ण कृती घेतल्या. यातून विद्यार्थी जे ज्ञान प्राप्त करतात ते दीर्घकाळ टिकले पाहिजे. यासाठी सराव करून घेणे आवश्यक आहे. सरावासोबत दृढीकरण होणंही तितकंच आवश्यक आहे. या व्यतिरिक्त ओळखा पाहू मी कोण, चित्रश्रुतलेखन, माइंड मॅप, शब्दडोंगर यासारख्या भाषिक खेळातून आपण विद्यार्थ्यांचा श्रुतलेखनाचा सराव घेऊन या स्तरातील अंतिम पातळी गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना नक्कीच सहाय्यकारी ठरू. शिक्षक मित्रांनो, या नाविन्यपूर्ण कृती उपक्रम वर्गात घेतले तर आपले विद्यार्थी लेखन स्तर क्रमांक 12 सहज अवगत करतील.
धन्यवाद.